हॅलो ऑल ऑफ यू गाईज, वेलकम बॅक टू PW प्लॅटफॉर्म. मी दुर्गेश मकवान, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सो मित्रांनो, आपल्यापैकी बरेचसे विद्यार्थी जे आहेत हे नव्याने सुरुवात करतायत. येणाऱ्या MPSCची जी 2025ची एक्झाम असेल तर ही संपूर्ण एक्झाम आपली नवीन सिलेबसच्या पॅटर्नवर आधारित असणार आहे, की ज्यामध्ये मुख्य परीक्षेचा जो सिलेबस आहे किंवा मुख्य परीक्षेची जी परीक्षा पद्धत आहे ही बऱ्यापैकी जणांना याबद्दल अजून डिटेल माहिती नसते. त्यामुळे एकंदरीत या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला पूर्णपणे राज्यसेवा 2025ची जी एक्झाम आहे यामध्ये स्कीम ऑफ एक्झामिनेशन काय असतंय, म्हणजे एकंदरीत आपल्याला राज्यसेवेची परीक्षा द्यायची आहे बट या परीक्षेबद्दल सखोल माहिती नसते, तर तुम्हाला मी आज याबद्दल अशी काही माहिती सांगणार आहे की जेणेकरून तुम्हाला सविस्तर राज्यसेवा पद्धत किंवा राज्यसेवा परीक्षा जी आहे याची परीक्षा पद्धत काय आहे, सोबत त्याचा अभ्यासक्रम काय आहे याबद्दलचा एक ओव्हरव्ह्यू जो आहे या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला अत्यंत डिटेलमध्ये अभ्यासायला मिळणार आहे. त्यामुळे MPSC 2025 राज्यसेवा जो आपला नवीन अभ्यासक्रम आयोगाने जाहीर केलेला होता त्या संदर्भामध्ये एक्झाम पॅटर्न काय आहे आणि सिलेबस काय आहे. आता यामध्ये काही मॅन्डेटरी थिंग्स असणार आहेत की ज्या तुम्हाला सर्वांना मी ॲज अ टास्क म्हणून देणार आहे आणि हे तुम्हाला करावंच लागणार आहे. जर तुम्हाला योग्य पद्धतीने एक्झाम पॅटर्न समजून घ्यायचा आहे आणि सिलेबस समजून घ्यायचा आहे तर हा व्हिडिओ जो आहे किंवा यामध्ये मी तुम्हाला ज्या काही गोष्टी प्रोव्हाइड करणार आहे हे तुम्हाला अगदी बारकाव्याने सलग 7 दिवस जे आहे ज्या मी PDF तुम्हाला सांगणार आहे या सलग 7 दिवस डेली बेसिसवर या PDF वर एक ओव्हरव्ह्यू द्यायचा आहे. हे सगळं व्यवस्थित वाचायचं आहे, ठीक आहे, की जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत या प्रॉम्प्टली कळेल की एक्झाम पद्धत काय आहे, राज्यसेवा परीक्षा नेमकं काय असते. जे काही तुमच्या मनामध्ये सगळे भरमसाठ प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांची उत्तरं ही आपल्याला आयोगानेच दिलेली असतात, फक्त ते आपण व्यवस्थित बघणं, ते समजावून घेणं हे खूप आवश्यक असते. सो सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या या महत्त्वपूर्ण सेशनला. आणि विशेष म्हणजे यामध्ये मी तुमचे जे 2 पॉइंट्स कव्हर करणार आहे, एक्झाम पॅटर्न काय आहे आणि सिलेबस इंट्रोडक्शन काय आहे, ठीक आहे. या दोन्ही गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत, अभ्यासक्रमाची ओळख आणि परीक्षा पद्धत. आता याबद्दलची सर्व माहिती जर सांगायची आहे तर तुम्हाला आय थिंक मी डायरेक्टली MPSCच्या ऑफिशियल वेबसाईटवर नेलेलं बेटर असणार आहे. त्यामुळे आपण एक काम करूया, आयोगाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर जाऊया, म्हणजे तुम्हाला तिथून मला हे सर्व डिटेल्स जे आहेत हे व्यवस्थित सांगता येतील. आता ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय हे सर्वांनी सेशन बघितल्यानंतर त्या सर्व गोष्टी ज्या आहेत व्यवस्थित फॉलो करायच्या आहेत. फर्स्ट थिंग, MPSC.gov.in ही आपली वेबसाईट आहे, आयोगाची वेबसाईट आहे. या ऑफिशियल वेबसाईटवर सगळ्यांनी जायचं आहे, ठीक आहे. या ऑफिशियल वेबसाईटवर MPSC.gov.in, ठीक आहे, ही वेबसाईटचं होम पेज ओपन होतं आहे तुमच्यासमोर या प्रकारे. या होम पेजवर आता तुम्हाला इथे बघा काही कॉलम्स दिसतील. कॅन्डिडेट इन्फॉर्मेशनचा एक सेपरेट टॅब तयार केलेला आहे. जेव्हा तुम्ही कॅन्डिडेट इन्फॉर्मेशनच्या या सेपरेट टॅबवर क्लिक करणार तर इथे तुमच्या समोर एक लिस्ट इथे समोर येणार तुमच्या. आणि विशेष म्हणजे आता आपल्याला राज्यसेवा परीक्षेबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन बघायची आहे, त्यामुळे आपल्याला याबद्दलची सर्व माहिती आयोगाने दिलेली आहे, ठीक आहे. आता आयोगाने या सगळ्या गोष्टी ज्या दिलेल्या असतात त्यामध्ये बघा इथे आपल्याला एक्झामिनेशन या टॅबवर क्लिक करायचं दिसतंय. एक्झामिनेशन इथे परत 2 गोष्टी तुमच्या समोर ओपन होताना दिसेल. एक आहे स्कीम ऑफ एक्झामिनेशन आणि दुसरं आहे सिलेबस ऑफ एक्झामिनेशन, ठीक आहे. हे तुम्हाला सर्वांना करायचंच आहे हे लक्षात घ्या. जे मी तुम्हाला इथे गाईडलाईन्स देतोय हे तुम्हाला व्यवस्थित समजावून घ्यायचं असेल सगळ्या परीक्षा पद्धतीला आणि सिलेबसला तर ह्या गोष्टी तुमच्या सर्वांसाठी मॅन्डेटरी असणार आहेत. फर्स्ट थिंग, आपण एक काम करूया, परीक्षा पद्धत आपल्याला पहिल्यांदा बघायची आहे, मग आपण एक काम करूया, स्कीम ऑफ एक्झामिनेशनवर जाऊया, ठीक आहे. जसं तुम्ही स्कीम ऑफ एक्झामिनेशनवर क्लिक करणार तर तुमच्या समोर हे पेज ओपन होणार आहे, दिसतंय. आता यामध्ये बघा तुम्हाला इथे परीक्षांचे काही नावं दिसत आहेत आणि या परीक्षांच्या नावासमोर तुम्हाला इथे बघा PDF फाईल दिलेली आहे, दिसतंय. हां, काय करायचंय की महाराष्ट्र गॅझेटेड सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन, महाराष्ट्र गॅझेटेड सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन या संदर्भामध्ये डिसेंबर 2023 मध्ये आयोगाने अपडेटेड एक नवीन इन्फॉर्मेशन म्हणजे जी पूर्ण माहिती आहे परीक्षेची, राज्यसेवा परीक्षेची, ती इथे अपडेट केलेली आहे. मग आपल्याला कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन मध्ये गेल्यानंतर स्कीम ऑफ एक्झामिनेशन मध्ये जायचंय. तिथे तुम्हाला 3ऱ्या क्रमांकावर, आजच्या दिवसाला 3ऱ्या क्रमांकावर हा ऑप्शन आहे की ज्यामध्ये महाराष्ट्र गॅझेटेड सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन
आणि ही PDF जी आहे ही आपल्याला ओपन करायची आहे. ठीक आहे, हे बघा या प्रकारे तुमच्या समोर ही PDF ओपन होणार. बरं सर, यामध्ये आपल्याला काय मिळणार आहे? आता ज्याही गोष्टी तुम्हाला मिळणार आहे मी ते तुम्हाला सविस्तर इथे पूर्ण समजावून सांगतो. तुम्ही फक्त व्यवस्थित कॉन्शियस पद्धतीने हे लक्षात घ्या. यात जी तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळते मित्रांनो ही असणार आहे की राज्यसेवेची जी आपली एक्झाम असते तर ही एक्झाम कोणत्या कोणत्या पदांसाठी होत असते. ठीक आहे, पहिली गोष्ट तुम्हाला यामध्ये जे मिळणार ती म्हणजे की राज्यसेवेची ही परीक्षा कोणत्या कोणत्या पदांसाठी होत असते. मग पदांच्या संदर्भात जी तुम्हाला माहिती दिलेली आहे त्यामध्ये राज्यसेवा परीक्षेच्या मार्फत असलेली पद जी असतील ती, त्यांचं वेतन श्रेणी काय असणार आहे, त्यांचं नियुक्तीचं ठिकाण कुठे असणार आहे आणि त्यावर तुम्ही ज्या पोस्टवर जॉईन होतात त्या पोस्टवर जॉईन झाल्याच्या नंतर पुढे भविष्यामध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या पदांवर बढती मिळू शकते, प्रमोशन होऊ शकतं, याबद्दलची ही इन्फॉर्मेशन जी आहे ही या ठिकाणी दिलेली असते. ठीक आहे, मग आता काय करायचं की प्रत्येक माहिती जी आहे ही व्यवस्थित तुम्ही वाचायची की राज्यसेवा परीक्षेमध्ये अनेक सारे पद आहेत. आता मी हे नुसतं वाचून दाखवणं हे व्यवस्थित होणार नाही कारण ह्या गोष्टी तुम्हालाही समजणार आहे. पण मला सांगायचं हे आहे की बऱ्याच वेळेला आपण राज्यसेवेच्या परीक्षेसाठी तयारीला सुरुवात तर करतो बट आपल्याला हे माहीत नसतं की त्या परीक्षेची पद्धत काय आहे, त्यात कोणते कोणते पद असतात, त्यांचं वेतन श्रेणी कसं असतंय. हा, वेतन श्रेणीवर सगळ्यांचं लक्ष असतंय बट पद कोणते असतात, त्याच्या प्रमोशनच्या संधी कुठे असतात, कशा असतात, त्या पदांच्या संदर्भात इतर व्यतिरिक्त माहिती काय असते, हे सर्व गोष्टी ज्या आहेत या पूर्ण PDF फाईलमध्ये दिलेल्या आहेत. ही PDF जी आहे याला 15 पेजेस आहेत. 15 पेजेस जे आहेत मित्रांनो ही PDFचे तुम्हाला याची प्रिंट काढून घ्यायची आहे हार्ड कॉपीमध्ये. शक्य असेल तर मोबाईलमध्ये सॉफ्ट कॉपीही ठेवू शकतात बट हार्ड कॉपी पण काढून ठेवायची आहे. सुरुवातीला आता काहीच माहित नसतं ना आपल्याला परीक्षा पद्धत काय आणि काय नाही, तर सुरुवातीला हे रेग्युलर बेसिसवर थोडा ओव्हरव्ह्यू करत चला म्हणजे तुम्हाला एक रुटीनमध्ये आल्यानंतर पूर्ण त्याचे डिटेल्स कळून जातील की परीक्षा नेमकं कशी होत असते किंवा त्याच्यामध्ये काय काय गोष्टी असतात. आता बघा इथे तुम्हाला दिलेले पदांचा भाग, संवर्ग काय आहे, जसं आता या ठिकाणी संवर्गमध्ये कोणते कोणते पद आहेत राज्यसेवा परीक्षेच्या रिलेटेड, हे सर्व पदांची यादी जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. दिसतंय का बघा, तहसीलदार वगैरे सगळे पद दिलेले आहेत. जेवढेही पदांसाठी ही एक्झामिनेशन होत असते हे सर्व पदांची पूर्ण माहिती तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सगळं दिलेलं असतंय. बरोबर की नाही. त्याच्यानंतर जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणी पुरवठा स्वच्छता विभाग, मृदा जलसंधारण विभाग, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, यासाठी जे पद असतात ते पद कोणते ते दिले. राज्यसेवेचे पद मी तुम्हाला वेगळे दिले, ही एक्झामिनेशन वेगळी होते जी की या संदर्भातच आपल्याला दिसते. मग त्यातले पद कोणते, म्हणजे ही परीक्षा एकंदरीत जर तुम्ही बघितली तर सिव्हिल सर्व्हिसेस स्टेट सर्व्हिस एक्झामिनेशनच्या अंतर्गतच सगळ्या पदांसाठी तुमची ही जाहिरात येत असते. मग यामध्ये सर्व पदांची जी काही रचना आहे ही तुम्हाला दिलेली असते. बघा दिसतंय का. आणि जेव्हा आयोग नोटिफिकेशन वगैरे देत असतं त्यावेळेस हे अशा प्रकारे पद किंवा राज्यसेवेच्या एक्झामिनेशन बद्दल सगळं माहिती ज्यावेळेस तुमचं नोटिफिकेशन येतं त्यामध्ये सर्व दिलेलं असणार आहे. बरोबर की नाही. मग आपल्याला दुसरा प्रकार, आता दुसरा पॉइंट इथे स्टार्ट होतो तो म्हणजे परीक्षा पद्धत. मग सर परीक्षा पद्धत काय आहे यामध्ये. परीक्षा पद्धत साधी सोपी गोष्ट आहे की नेमकं वेगवेगळ्या सेवांकरता भरती प्रक्रिया जी असते ही 3 टप्प्यांमध्ये होत असते. ठीक आहे. मग 3 टप्पे कोणते येतात. पूर्व परीक्षा एक तुमची असेल ज्याला प्रिलिम एक्झाम म्हणतो आपण, स्वतंत्र मुख्य परीक्षा ज्याला मेन्स एक्झामिनेशन म्हणतो आपण, आणि इंटरव्ह्यू ज्याला मुलाखत म्हणतो. आता हे सगळं तुम्हाला व्यवस्थित वाचन करायचं आहे मित्रांनो. म्हणजे तुम्हाला मी हे का दाखवतोय, हे वाचून दाखवणं म्हणजे तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन आली असं नाहीये. ह्या गोष्टी तुम्ही स्वतः समजून घ्यायच्या कारण तुम्हाला या गोष्टी माहीत नसता की आयोगाने हा सर्व डेटा आपल्याला ऑफिशियली दिलेला असतो. आपण काही नाही, डायरेक्टली राज्यसेवेची तयारी करायची, आपण प्रवेश करून घेतोय सगळ्या गोष्टींमध्ये अभ्यासासाठी वगैरे, बट आपल्याला माहित नसतं की त्याच्यात काय पद्धत आहे, कशी रचना आहे वगैरे वगैरे, सगळ्या गोष्टींमध्ये कसं विभाजन आहे. सो हे जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला सर्व माहिती दिलेली असते. ठीक आहे. म्हणजे ज्या पदांसाठी तुम्हाला अर्ज भरायचा असतो त्यासाठी तुम्ही ते निवडू शकतात. सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत यामध्ये. जाहिरातीला अनुसरून आयोगाच्या ऑनलाईन पद्धतीनुसार तुम्हाला अर्ज भरावा लागत असतो, शुल्क भरायला लागत असतंय, मग तुमचं सगळं रजिस्ट्रेशन तिथे व्यवस्थित होत असतंय, सगळ्या गोष्टी. ठीक आहे. मग आता बघा पूर्व परीक्षेसाठी तुमचा पहिल्यांदा एक्झाम होणार. मग आता बघा परीक्षेची योजना कशी असते. संबंधित संवर्गाच्या परीक्षा योजना आणि त्या परीक्षेसाठी असलेल्या अभ्यासक्रमाच्या आधारे
प्रत्येक संवर्गाकरता खालील प्रकारे स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येईल. पूर्व परीक्षा ही संयुक्त असते. मी जेवढी तुम्हाला यादी दाखवली ना वरती, त्यासाठी आपण एक गृहीत धरा की पूर्व परीक्षा ही एकंदरीत असणार आहे, संयुक्त पूर्व परीक्षा. बघा इथे तुम्हाला शब्द तसा दिलेला आहे, संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे त्या पदांसाठी एकत्रित पूर्व परीक्षा असेल. बट स्वतंत्र मुख्य परीक्षा म्हणजे त्या पदाच्या अनुसरून, जसं की महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षेला सेपरेट पद्धतीने तुमची मुख्य परीक्षा होणार. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी इंजिनिअरिंगसाठी सेपरेट मुख्य असेल, बरोबर की नाही. सो ह्या म्हणजे मेकॅनिकलसाठी, इलेक्ट्रिकलसाठी, ॲग्रीसाठी, फॉरेस्टसाठी, अन्न आणि औषध प्रशासकीय सेवा निरीक्षक, सो ह्यासाठी मात्र जे असतील मुख्य परीक्षा सेपरेट होतील, पूर्व परीक्षा एकच असेल. ठीक आहे. बर, आता या पदांसाठी विशेष ज्या काही अटी दिलेल्या असतात. आता समजा एखाद्या विद्यार्थ्याला महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा किंवा विद्युत यांत्रिकी सेवा जर द्यायची असेल, तर या दोन्ही संवर्गाकरता एकच संयुक्त मुख्य परीक्षा घेऊन दोन्ही सेवांकरता स्वतंत्र निकाल राबवण्यात येईल. जर आयोगाने ठरवलं तर ह्या दोन पदांसाठी एकच मुख्य परीक्षा घेता येऊ शकेल. ठीक आहे. पण निकाल मात्र स्वतंत्र लावता येऊ शकतोय. हे सगळं गोष्टी दिलेली आहे यामध्ये. पूर्व परीक्षेचे गुण अंतिम निवडीच्या वेळेस तुमचे विचारात घेतले जाणार नाहीत. प्रिलिम्स ही फक्त प्रिलिम्स साठीच आहे की ज्यातून तुम्हाला मेन्स एक्झामसाठी अपियर ठरवता येतं. मेन्स एक्झामच्या मध्ये किंवा तुमचं फायनल मेरिट लिस्टच्या वेळेला, फायनल बोलतोय मी, तर त्यावेळेस प्रिलिम्सचे मार्क गृहीत धरले जात नाहीत. ठीक आहे. बर, मग सर पात्रता काय असते, कोण विद्यार्थी परीक्षा देऊ शकतोय, भारतीय नागरिकत्व असावं. सर वयोमर्यादा काय असते. आता वयोमर्यादा जी असेल, ज्या दिवशी तुमची जाहिरात येते ना, ज्या दिवशी त्या पोस्टसाठीची जाहिरात येते, नोटिफिकेशन येत असतं, त्यावेळेला तुमच्या त्या जाहिरातीमध्येच तुमचं वयोमर्यादेस संबंधित पूर्ण डिटेल्स दिलेले असतात. पण तरी जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर इथेही आयोगाने ह्या PDF मध्ये तुमचं कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती वयापर्यंत तुम्ही एक्झाम देऊ शकतात, एज लिमिट काय आहे, आणि हे पूर्ण पदानुसार दिलेलं आहे. दिसतंय का तुम्हाला. विशिष्ट वेगवेगळ्या प्रवर्गांसाठी असलेली कमाल जी किमान आणि कमाल जी काही मर्यादा आहे, वयोमर्यादा, ही पूर्ण या ठिकाणी दिलेली आहे. त्यामुळे तुम्हाला एज लिमिट कोणत्या एक्झामसाठी काय आहे हे इकडे तिकडे शोधत बसण्याची किंवा माहिती करत बसण्याची गरज नाही. एका ठिकाणी ही सर्व इन्फॉर्मेशन पूर्ण तुम्हाला दिलेली आहे की ज्यात तुम्हाला एकंदरीत सर्व आढावा मिळतो. म्हणजे सांगायचं काय, राज्यसेवा काय आहे जर माहीत नसेल ना, जे मी PDF तुम्हाला सांगतोय बाय डिफॉल्ट याचं हार्ड कॉपी काढून घ्यायची आहे आणि जरा सलग काही दिवस जरा त्यावर लक्ष ठेवा, वाचा जरा त्या गोष्टी. ठीक आहे. म्हणजे तुम्ही व्यवस्थितपणे या सगळ्या गोष्टी समजू शकतात. बरं, आता पदांसाठी काही शैक्षणिक अर्हता पण दिलेली असते, शैक्षणिक पात्रता. मग राज्यसेवेसाठीच्या पदांसाठी काय काय पात्रता असावी. आता बघा, काही वेगवेगळे जे पदं असतात त्या वेगवेगळ्या पदांसाठी त्या पदाला अनुसरून काही पात्रता दिलेल्या आहेत, शैक्षणिक पात्रता तुम्हाला दिलेल्या आहेत. म्हणजे असं नाहीये की डिग्री झालेली आहे म्हणजे आपण सगळ्याच एक्झाम देऊ शकतो, असं नाहीये. काही पदांसाठी, जसं लेखाधिकारी पदांसाठी तुम्हाला वेगळं शैक्षणिक अर्हता असणं गरजेचं आहे, मग ते तुम्हाला दिलेलं आहे. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, त्यासाठी तुम्हाला वेगळं ऑटोमोबाईल किंवा अभियांत्रिकी किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधली डिग्री असावी, हे काही तुम्हाला अटी दिलेल्या आहेत. उद्योग अधिकारी असेल, उद्योग उपसंचालक असेल, तर त्यासाठी काय काय तुम्हाला मर्यादा असतात, शैक्षणिक पात्रता आवश्यक असतात, तर ते तुम्हाला इथे बघणं गरजेचं आहे. समजतंय. स्थापत्य अभियांत्रिकी सेवा जी आहे त्याच्याबद्दल तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन पूर्ण दिलेली आहे. सगळं माहिती आहे की ज्याला आपण म्हणू शकतो की कोणत्या पदाचा विद्यार्थी, कोणती पदवी धारण केलेला विद्यार्थी कोणती एक्झाम देऊ शकतो हे आपल्याला समजणार. फॉरेस्ट एक्झाम असेल तर तुम्ही कोणत्या प्रकारची पदवी धारण केलेली पाहिजे, तर तेही तुम्हाला इथे दिलेलं आहे. सर्व पदांसाठीचा डिटेल्स तुम्हाला इथे मिळून जाणार आहे, बरोबर आहे की नाही. बरं, मग आता यामध्ये इंजिनिअरिंगच्या रिलेटेड किंवा समतुल्य म्हणजे कंपॅरेटिव्ह तुमच्याकडे कोणत्या डिग्रीज असल्या पाहिजे, तर मेकॅनिकलमध्ये तुमचं ऑटोमोबाईल असेल, प्रोडक्शन असेल, इंडस्ट्रियल असेल, चालतंय. विद्युतमध्ये तुमचं इलेक्ट्रिकल पॉवर असेल, इलेक्ट्रॉनिक पॉवर असेल, पॉवर सिस्टीम असेल, इलेक्ट्रिकल, म्हणजे त्याचे तुम्ही जर सबस्टिट्यूट ब्रांचमधून जर काही इंजिनिअरिंग केलेलं असेल तर ते कोणत्या सेक्टरमध्ये इथे कन्सिडर केलं जाईल, कोणत्या डिग्रीमध्ये कन्सिडर केलं जाईल,
तर ते या ठिकाणी इक्विव्हॅलंट पॉईंट सुद्धा मेन्शन करून दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला त्यातही काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टीवर प्रश्न इकडे तिकडे विचारत बसण्याची गरज नाही की सर माझं तर पॉवर सिस्टीम इंजिनिअरिंग झालेलं आहे, मग मी एक्झाम देऊ शकतो का एमपीएससीची? देऊ शकतात. तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या बेसिस किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पात्रता धारण केलेल्या व्यक्तीची जी पण काही जाहिरात असेल तर तिथे तुम्ही अप्लाय करू शकता. हे तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे. देन तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे, हे मात्र इथे मॅन्डेटरी पॉईंट दिलेला आहे. पदवीच्या शेवटच्या वर्षाला असलेले विद्यार्थी, आता बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम असतो की सर मी लास्ट इयरला आहे, मग मी परीक्षा देऊ शकतो का? तुम्ही पूर्व परीक्षेला पात्र असू शकतात, पण मुख्य परीक्षा देण्या अगोदर तुमचं फायनल रिझल्ट असलेला पाहिजे, म्हणजे तुम्ही पदवी प्राप्त पाहिजे. समजते? किंवा जी काही आयोगाने आवश्यक दिनांकापर्यंतची पदवी उत्तीर्ण परीक्षा डेट दिलेली असते नोटिफिकेशनमध्ये, तर त्याच्या अगोदर तुमचं जर पदवी झालेली असेल तर तुम्ही मुख्य परीक्षा देण्यासाठी तिथे अनिवार्य, म्हणजे उत्तीर्ण होणं तुम्हाला अनिवार्य असेल. त्या दिनांकापर्यंत तुमचं पदवी कंप्लीट होणं अनिवार्य असेल. बरं, मग सर शारीरिक अर्हता पण दिलेली आहे का? आहे. काही विशिष्ट पदांसाठीच ती लागत असते. मग त्या पदांसाठी समजा तुम्हाला DYSP व्हायचं असेल किंवा तुम्हाला राज्य उत्पादन शुल्क SP व्हायचं असेल तर त्या पदासाठी तुम्हाला शारीरिक अर्हता सुद्धा दिलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन तुम्ही योग्य पदासाठी तयारी करा. समजते की आपण कोणत्या गोष्टींसाठी पात्र ठरतो आणि मग त्या पद्धतीने आपण मेहनत घ्यायची असते. बघा, वनसेवेसाठी काय अटी असतात ते पण दिलेलं आहे यामध्ये. परीक्षेचं शुल्क काय असतं तेही दिलेलं आहे. अमागासवर्गीय म्हणजे ओपन कॅटेगरी आणि मागासवर्गीय किंवा अनाथ इतर आपल्या कॅटेगरी ज्या आहेत त्यासाठी किती शुल्क लागणार आहे परीक्षेसाठी ते सुद्धा तुम्हाला सुरुवातीलाच दिलेलं असतं यामध्ये, हे लक्षात घ्या. मग तुमची परीक्षा जी आहे, पूर्व परीक्षा कोणत्या कोणत्या ठिकाणांवर होते? आता पूर्व परीक्षा ही असं ऑलमोस्ट असं समजून घ्या की सर्व जिल्ह्यांमध्ये होते, पण मात्र मुख्य परीक्षा जी आहे ही फक्त 6 ठिकाणी होत असते. मुख्य परीक्षा ही फक्त 6 ठिकाणी होणार, परंतु जी तुमची पूर्व परीक्षा आहे ही महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी होत असते आणि या प्रत्येक ठिकाणांचा एक विशेष संकेतांक असतो, कोड असतो की जो तुम्हाला एक्झामसाठी तिथे गरजेचा असतो. ज्यावेळेस तुम्ही आन्सर शीट फिलअप करत असतात त्यावेळेस या गोष्टी गरजेच्या असतात. मग पूर्व परीक्षा कोणत्या कोणत्या ठिकाणी होते ते सर्व डिटेल्स इथे मिळतात तुम्हाला. त्याचसोबत मुख्य परीक्षा कोणत्या ठिकाणी होणार आहे त्याचेही डिटेल्स मिळतात. मुख्य परीक्षा सर्व जिल्ह्यांमध्ये होत नाही, ते फक्त अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई, नागपूर, नाशिक आणि पुणे याच ठिकाणी होत असते. मग तुम्हाला हा ऑप्शन असतो की तुम्हाला कोणत्या ठिकाणचं लोकेशन जे आहे हे निवडायचंय, ते तुम्हाला परीक्षेचा फॉर्म फिल करताना हा ऑप्शन दिलेला असतो. ठीक आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या राहण्याच्या ठिकाणापासून जवळच्या जिल्ह्यातलं केंद्र निवडू शकता. ठीक आहे, आता परीक्षेची योजना काय असते? जो परीक्षेचं मी तुम्हाला बोललो ना की पॅटर्न काय असतो. आता बघा, संयुक्त पूर्व परीक्षा असते. पूर्व परीक्षेमध्ये तुमचे एकूण 2 पेपर असतात. एक असतो पेपर 1, एक असतो पेपर 2. आता पूर्व परीक्षा जी असते ही लेखी परीक्षा असते, म्हणजे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असणार आहेत. इथे तुम्हाला दिलेले प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय असणार आहे. इथे तुमचे दोन्हीही पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पण MCQ टाईप असणार आहेत, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न. प्रत्येक पेपरसाठी वेळ किती असतो सर? 2 तासांचा वेळ असतो. पेपर 1 ला 2 तास, पेपर 2 ला 2 तास. सर प्रश्न कोणत्या कोणत्या भाषेमध्ये असतात? मराठीत पण असतात, इंग्लिशमध्ये पण असतात. ठीक आहे सर, पेपर 1 सामान्य पेपरचा दर्जा जो असतो हा पदवी प्राप्त केलेला विद्यार्थी चांगल्यापैकी अटेंड करू शकेल अशा पद्धतीचा हा दर्जा असतो. आणि पेपर 2 जो असतो हा मात्र तुमचा CSATचा पेपर म्हणतो, पण हा CSAT जो आहे फक्त अर्हताकारी आहे. अर्हताकारी आहे म्हणजे क्वालिफाईंग आहे. पेपर 2चे मार्क तुमचे फायनल मेरिटसाठी किंवा आपण प्रिलिम पासआउट होण्याचं जे मेरिट असतं त्यामध्ये कन्सिडर होत नाही. ते फक्त तुम्हाला अनिवार्य दिलेलं आहे की तुम्हाला तो पेपर द्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला क्वालिफाईंग मार्क्स जे आहेत ते तिथे मिळवायचे आहेत. ठीक आहे, पण मात्र जे प्रिलिमचं मेरिट लागतं ते खऱ्या अर्थाने पेपर 1च्या मार्कांवर लागत असतं. पेपर 1 200 गुणांचा, पेपर 2 200 गुणांचा, 200 200 400ची अशी तुमची प्रिलिम्स एक्झामिनेशन होत असते. ठीक आहे, मग सर अभ्यासक्रम काय असतो बरं या परीक्षेचा? ते तर आम्हाला माहीतच नाही. मग अभ्यासक्रम कुठे मिळणार तेही मी तुम्हाला सांगणार आहे, कारण सिलेबसचा पण एक मी तुम्हाला असाच एक ओरिएंटेशन पॉईंट ऑफ व्ह्यू दाखवणार आहे. मग आता बघा,
प्रिलिम्सचं सिलेबस वगैरे काय असणार आहे, मेन्सचं सिलेबस काय असणार आहे, हे सर्व मी तुम्हाला दाखवतो. आणि विशेष मी बोललो की पेपर क्रमांक 2 जो आहे तो क्वालिफाईंग आहे. म्हणजे काय की त्या पेपरमध्ये एकूण गुणांपैकी 33% जास्त गुण तुम्हाला मिळवलेलं असणं गरजेचं आहे. म्हणजे समजा पेपर 1 मध्ये तुम्हाला 200 पैकी 140 मार्क आहे, की जे किंवा 150 मार्क आहे, समजून घ्या की तुम्ही प्रिलिम्स उत्तीर्ण होणार आहे. पण मात्र पेपर 2 मध्ये जर तुमचे 33% किंवा 33% मार्क नसतील तर तुमचं पहिले तुम्ही किती मार्क मिळवले त्याला व्हॅल्यू नाहीये. समजलं? म्हणून दोन्हीही पेपरचा व्यवस्थित अभ्यास करा. इथे क्वालिफाईंग पेक्षा जास्त मार्क मिळाले पाहिजे, 33% गुणांपेक्षा जास्त मार्क मिळाले पाहिजे, तर तुमचे प्रिलिम्सच्या मार्कांवरून तुमचं मेरिटमध्ये स्थान आहे की नाही हे ठरणार आहे. ठीक आहे? नाहीतर तुम्ही प्रिलिम्सकडे पेपर 1 मध्ये खूप लक्ष दिलं आणि पेपर 2 मध्ये काहीच लक्ष दिलं नाही, इथे स्कोरच आला नाही तुमचा क्वालिफाईंग, तर मात्र काही फायदा होणार नाही. हे झालं प्रिलिम बद्दल. आता आपण बघतोय मेन्स एक्झाम बद्दल. आता मेन्स एक्झाम जी असते राज्यसेवेसाठी कशा प्रकारे असते, स्थापत्य अभियांत्रिकीसाठी काय असतंय, यांत्रिकीसाठी काय असतं, हे सेपरेट दिलेलं आहे. दिसतंय? विद्युत अभियांत्रिकीसाठी किती पेपर असतील वगैरे वगैरे सगळी माहिती दिलेली आहे. आता आपण राज्यसेवेसाठी विशेष लक्षात घेऊ. राज्यसेवेची मुख्य परीक्षा जी असते ही तुमची डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅटमध्ये असणार आहे, ज्याच्यामध्ये आपण वर्णनात्मक म्हणत असतो. वर्णनात्मक यामध्ये तुमचा एक पेपर आहे की जो मराठी आणि इंग्लिशचा भाषा पेपर 2 आहे. तो एक पेपर फक्त तुमचा MCQ वाला असेल, बाकी सगळे डिस्क्रिप्टिव्ह आहे मेन्समध्ये. मग मेन्समध्ये बघा तुम्हाला कसे पेपर येतात. पेपर 1 मराठी इंग्रजी, जो की 3 तास वेळ असेल तुम्हाला आणि तिथे डिस्क्रिप्टिव्ह आन्सर लिहायचे असतात. ठीक आहे? आणि त्याचे गुण जे आहे 50-50 म्हणजे 100 गुणांसाठी आहे. सर आता यामध्ये लक्ष द्या व्यवस्थित. दुसरा पेपर, आता दुसरा पेपर जो आहे हा यामध्ये मला बघायला मिळतंय की पेपर 2 भाषा 2 म्हणजे भाषा पेपरच आहे, जो मराठी इंग्लिश आहे, पण इथे तुमचं MCQ पॅटर्न म्हणजे ग्रामर वगैरेचे प्रश्न तुमचे या ठिकाणी जास्त येते. त्याच्यानंतर सामान्य अध्ययन GS1 जो आहे हा तुमची प्रश्नसंख्या. आता हे तुमचं प्रश्नसंख्येचा हा जो अप्रोच दिलेला आहे हा तुमचा पूर्ण कोणता आहे, जो आपला जुना पॅटर्नशी संबंधित डेटा होता. आता यामध्ये नवीन पॅटर्न काय मी तुम्हाला पुढे दाखवत असतो, बट अपडेटेड हा पॉईंट आलेला नाहीये म्हणून तो जुन्या पॅटर्नचा दिलेला आहे. बट आपल्याला जो अपडेटेड पॅटर्न आहे मी तुम्हाला पुढच्या जी आपली सिलेबसची PDF असेल ना त्यामध्ये मी तुम्हाला हे देतो. फक्त तिथून तो पॉईंट कन्सिडर करू नका, कारण इथे तो थोडा जुन्या पद्धतीने दिलेला आहे. ठीक आहे? बरं, हा राज्यसेवा मुख्य परीक्षा जी आहे यासाठी तुम्हाला दोन्ही भाषांमध्ये प्रश्न असणार आहे. उत्तरपत्रिकेचं मूल्यांकन जे आहे आता हे तुम्हाला कशा प्रकारे असेल, मी डायरेक्टली एक काम करतो, तुम्हाला जी आपली काय म्हणतात सिलेबसची जी PDF आहे किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण मुख्य परीक्षा कशी असणार, प्रिलिम्स एक्झाम कशी असणार त्याबद्दलचा मी तुम्हाला डेटा दाखवतो. बरं, आता यामध्ये हे सगळं आय थिंक तुम्हाला कळालेलं आहे की ही सगळी प्रोसेस काय आहे. आता आपण एक काम करूया. हे बघा, आयोगाच्या ऑफिशियल वेबसाईटवर आपण परत एकदा आलेलो आहोत. हे लक्ष द्या व्यवस्थित. आयोगाच्या ऑफिशियल वेबसाईटवर आपण परत एकदा आलेलो आहोत. स्कीम ऑफ एक्झामिनेशन तुम्हाला व्यवस्थित समजलेली आहे. आता आपण पुन्हा सिलेबसकडे जाऊया. सिलेबसकडे गेल्यानंतर बघा कसं जायचंय. कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन, इथे तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये गेल्यानंतर सिलेबस ऑफ एक्झामिनेशन. सर ठीक आहे, आता सिलेबस जो आहे सर मग आमचं मराठी मीडियम इंग्लिश मीडियम आम्ही कसं चॉईस करायचं आहे यामध्ये. एक काम करा, तुम्ही इथे हे बघा 8 नंबरच्या पेजवर जायचंय. 8 नंबरच्या पेजवर गेल्यानंतर तुम्हाला इथे 75 नंबरचा पॉइंट जो आहे स्टेट सर्व्हिस एक्झामिनेशन रिवाइज्ड पॅटर्न 2022 सिलेबस इन मराठी. इथे तुम्हाला मराठीमध्ये एक सिलेबस दिलेला आहे. MPSCचा हा पूर्ण मराठीमध्ये तुम्हाला सिलेबस वगैरे जो आहे हा डिटेलमध्ये दिलेला आहे. सर आम्हाला इंग्लिश पाहिजे असेल तर पेज नंबर 9 वर जायचंय. पेज नंबर 9 वर गेल्यानंतर 86 नंबरवर लक्षात आलं का, स्टेट सर्व्हिस प्रिलिमिनरी सिलेबस दिलेला आहे. तो प्रिलिमचा सेपरेट सिलेबस तुम्ही डाउनलोड करून ठेवा, म्हणजे तुमच्याकडे तो एक पार्ट जो आहे हा अवेलेबल राहील व्यवस्थितपणे. जो प्रिलिम्सच्या सिलेबसचा बद्दल बोलतोय हा तुमचा राज्यसेवेचा प्रिलिम्स परीक्षेचा सिलेबस आहे. सर आम्हाला मेन्सचा जो सिलेबस आहे हा आम्हाला इंग्लिशमध्ये पाहिजे आहे,
तर तुम्हाला 82 नंबर म्हणजे काय, पेज नंबर कोणतं आहे आपलं 9 नंबर पेजवर 82 नंबरवर जायचंय. तिथे तुम्हाला राज्यसेवेचा मेन्स परीक्षेचा इंग्लिशमध्ये जो सिलेबस आहे हा पूर्ण इथे अवेलेबल होतो. बरं सर, ठीक आहे. हे बघा, पूर्व परीक्षेचा सिलेबस आहे. इथे तुमचा हा सिलेबस रिलेटेड पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे. हा इंग्लिशमध्ये सिलेबस आहे, हा एका बाजूला मराठीमध्ये सिलेबस आहे. दिसतोय, या 2 PDF तुम्हाला इथे डाउनलोड करायच्या आहे आणि व्यवस्थित वाचायच्या आहेत. आता यामध्ये काय दिलेलं आहे पहिल्यांदा मी तुम्हाला ते सांगतो. बघा, जर तुम्हाला राज्यसेवा परीक्षा काय आहे, त्याचा सिलेबस काय आहे, परीक्षा कशी होते हे जर माहिती नसेल नवीन पॅटर्न नुसार, तर हे नवीन पॅटर्न नुसारच डिटेल सांगतोय मी तुम्हाला आता. ठीक आहे, बरं व्यवस्थित बघा. राज्यसेवेची जी पूर्व परीक्षा असते, आता जसं मी थोड्या वेळा अगोदर तुम्हाला बोललो की बाबा या पूर्व परीक्षेमध्ये 2 पेपर होतील, पेपर 1 आणि पेपर 2. ह्या PDF ज्या पण मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत MPSCच्या ऑफिशियल वेबसाईटवरून, ह्या PDF डाउनलोड करायच्याच आहेत. त्याची हार्ड कॉपी बनवायची आहे. आता बघा, ही PDF जी आहे ही 45 पेजेसची आहे, जी इंग्लिश सिलेबसची आहे, सॉरी मराठी सिलेबसची आहे. आणि ही इंग्लिश सिलेबसची जी PDF आहे ही तुमची 74 पेजेसची आहे, 74 पेजेसची. ठीक आहे, बरं. आता याच्यामध्ये प्रिलिम्सचा आणि मेन्सचा इंग्लिश आणि मराठी दोघांमध्ये सिलेबस दिलेला आहे. ठीक आहे, आता मराठीचा दाखवून देतो मी तुम्हाला. पहिल्यांदा मराठीमध्ये बघा, जसं दिसतंय की पेपर 1 आणि पेपर 2 हे प्रिलिम्ससाठी आहे. इथे काय बघतोय आपण, पूर्व परीक्षा. 2 पेपर आहे, दोन्ही पेपरला 2-2 तासांचा वेळ असणार आहे, 200 गुणांसाठी असणार आहे. प्रश्न तुमचा मराठी इंग्लिशमध्ये असणार आहे आणि तुमचं ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे. MCQ पॅटर्नचे प्रश्न तुम्हाला इथे बघायला मिळतील. ठीक आहे, इथे दिलेलं आहे की पेपर 2 जो आहे हा तुमचा फक्त क्वालिफाईंग आहे, म्हणजे तुम्हाला 33% गुण प्राप्त करायचे आहे. पण राज्यसेवेचं मेरिट लिस्ट ही गुणवत्ता यादी फक्त पेपर क्रमांक 1च्या गुणांवरूनच जाहीर करण्यात येईल, हे सुद्धा इथे दिलेलं आहे. बारकाव्याने वाचा, वाटल्यास त्याच्यावर तुम्हाला जे जे गोष्टी नवीन समजतात अंडरलाईन करून ठेवा. जेव्हा तुम्ही हार्ड कॉपी त्याची घेणार, डाउनलोड करणार, बघणार, तर तुम्ही काय करा की ते सगळे अंडरलाईन करून ठेवा, जे जे तुम्हाला डाऊट्स असतील, म्हणजे तुम्हाला ते समजेल की आपल्याला काय इथे दिलेलं आहे. जी तुमची परीक्षेबद्दलची जी काही भ्रम असतील, क्युरिओसिटी असेल किंवा ते तुमचे क्वेश्चन असतील, ते तुमचे सगळे इथूनच व्यवस्थित सॉल्व्ह होऊन जातात मित्रांनो. पण परीक्षेला सामोरं जाण्याच्या अगोदर, सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला या सगळ्या गोष्टी एकदम डिटेलमध्ये माहिती पाहिजे की परीक्षेत काय काय आहे नेमकं. आता इथे तुम्हाला दिलेलं आहे की पेपर 1, पेपर 2 काय आहे. आता पेपर 1 आणि पेपर 2 प्रिलिम्ससाठी डिसिजन मेकिंगचे जे प्रश्न असतात, त्याला निगेटिव्ह मार्किंग नसते. पण डिसिजन मेकिंगचे प्रश्न सोडले तर मात्र बाकीच्या इतर प्रश्नांना 1:4 म्हणजे 4 प्रश्न चुकले की एका प्रश्नाचे गुण, मिळवलेले गुण तुमचे वजा होतील. आणि हे गुण तुम्ही मिळवलेल्या मार्कांमधून वजा होतात बरं का, हे लक्षात असू द्या. प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता 25% गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील. एकूण गुणांमधून म्हणजे तुम्ही मिळवलेल्या एकूण गुणांमधून. ठीक आहे, बरं. जर तुम्ही व्यवस्थित प्रश्न अटेम्प्ट केलेला नसेल, ते वर्तुळ चिन्ह वगैरे व्यवस्थित केलेलं नसेल, तर तो प्रश्न काउंट होत नाही, कारण हे मशीनद्वारा काउंट होत असतं. त्यामुळे मेक शुअर की तिथे असा गोल दिलेला असेल, बरोबर की नाही, तर तो गोल जो आहे हा व्यवस्थित फिलअप करायचा असतोय. समजतंय, हा जो आहे हा पूर्ण व्यवस्थित फिलअप करायचा असतोय या प्रकारे. ठीक आहे, हा, तर त्याला तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे, बरं. आता प्रिलिम्सचा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये बघा पेपर 1 मध्ये काय काय विचारलं जात आहे. तर पेपर 1 मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे करंट अफेअर तुम्हाला विचारलं जाणार, हिस्ट्री विचारलं जाणार, जिओग्राफी काय असणार आहे, पॉलिटी काय असणार आहे, इकॉनॉमिक्स काय असेल, एन्व्हायरमेंट आणि सामान्य विज्ञान. ह्या विषयांच्या अनुरूप तुम्हाला प्रिलिम्सला हा सिलेबस आहे GS पेपर 1च्या बाबतीमध्ये. मग सिलेबस काय आहे सर्व दिलेलं आहे यामध्ये. आता जर हे मराठीमध्ये आहे, आम्हाला इंग्लिशमध्ये पाहिजे, तर इंग्लिश पण मिळेल ना तुम्हाला. हे बघा इकडे इंग्लिश सिलेबस, इंग्लिशच्या सिलेबसमध्ये जसं मी तुम्हाला डाउनलोड करायला सांगितलं ना, हे काय प्रिलिम्सचा इंग्लिशमध्ये पण पूर्ण सिलेबस दिलेला आहे.
करंट आहे, सगळं जसंच तसं दिलेलं आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. इंग्लिश मिडियमचा विद्यार्थी असो किंवा मराठी मिडियमचा असो, सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत यामध्ये. ठीक आहे, बघा पेपर 1चा सिलेबस झाला, आता पेपर 2चा सिलेबस दिलेला आहे, जो की तुमचा CSATचा पेपर आहे. CSAT प्रिलिम्स बद्दल बोलतोय सुरुवातीला. तर CSAT प्रिलिम्सला तुमचं आकलन, संवाद कौशल्य, तर्कशुद्ध, निर्णय क्षमता, सर्वसाधारण मानसिक क्षमता, जे मॅथ्स अँड रिझनिंग रिलेटेड असेल, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिलेल्या. कॉम्प्रिहेन्शनचा तुम्हाला पार्ट असतो, पॅसेज वगैरे असतात. तर या बेसिसवर तुमचे जी CSATची रचना आहे किंवा CSAT पेपरची रचना आहे ही तुम्हाला इथे बघायला मिळत असते. बरं सर, ठीक आहे सर, प्रिलिम्सचं तर आम्हाला आता समजलं की प्रिलिम्सचा सिलेबस काय आहे. मेन्सचा सिलेबस सांगा. आता मात्र मेन्स जी आहे नवीन पॅटर्ननुसार आपली डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची असणार आहे. काय असेल? डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न. म्हणजे इथे तुम्हाला मेन्स एक्झाम लेखी स्वरूपात द्यायची आहे. लेखी स्वरूपात तुम्हाला उत्तरं लिहायची असतात. मग आता बघा, मुख्य परीक्षेची जी रचना आहे राज्यसेवेची, तर यामध्ये लेखी परीक्षा 1750 गुणांसाठी असणार आहे आणि एकूण प्रश्नपत्रिका तुमचे 9 आहेत. म्हणजे तुम्हाला एकूण 9 पेपर द्यायचे. 3 दिवस तुमचे पेपर चालतात, तर एकूण तुम्हाला 9 पेपर त्या ठिकाणी द्यायचे आहेत. आता यामध्ये लेखी परीक्षा जी आहे, लेखी परीक्षा 9 पेपर द्यायचे तुम्हाला. दुसरं आहे, नंतर तुमचं लेखी परीक्षा झाल्यानंतर तुमचं इंटरव्ह्यू, व्यक्तिमत्व चाचणी होत असते. मग यासाठी 275 गुण असतात. म्हणजे 275 मार्क्सचं तुमचं फक्त इंटरव्ह्यू असणार आहे आणि अशी ही टोटल होत असते 2025. म्हणजे मुख्य परीक्षेचा जो निकाल लागणार आहे तो तुमचा. आता हा जो सिलेबस आहे ना मित्रांनो, हा डिक्टो UPSC सिलेबस आहे. डिक्टो वर्ड बाय वर्ड UPSC सिलेबस आहे. UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशनचा जो सिलेबस आहे तो सेम सिलेबस MPSCचा असणार आहे, हे तुम्ही लक्षात असू द्या. मग इथे तुम्हाला एकूण गुण 2025. ठीक आहे, म्हणजे तुमचं फायनल मेरिट जे लागेल ते 2025 मार्कांपैकी लागणार आहे. बरं, मग आता सर पेपरचं स्वरूप काय आहे बघा. 9 पेपर आहे टोटल. पहिले 2 पेपर जे आहेत त्याच्यामध्ये पहिला पेपर आहे मराठी, दुसरा पेपर आहे इंग्लिश. पहिला पेपर आहे मराठी, दुसरा पेपर आहे इंग्लिश. गुण आहेत 300. प्रत्येक पेपरसाठी वेळ असणार आहे 3-3 तासांचा. ठीक आहे, 3-3 तासांचा, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. हा जो पेपर आहे हा तुमचा क्वालिफाईंग पेपर असणार आहे. हे दोन्हीही पेपर जे आहे हे तुमचे अर्हताकारी आहे. अच्छा सर, ते अर्हताकारी नाही समजत आम्हाला, थोडं इंग्लिशमध्ये समजून सांगा. बघा, जो तुम्हाला पेपर असणार आहे, पेपर तुमचा पेपर 1, पेपर 2 मेन्ससाठी तो तुमचा डिस्क्रिप्टिव्हच असणार आहे. बट तो क्वालिफाईंग आहे. 25% तुमचे आउट ऑफ 300 पैकी मार्क मिळालेच पाहिजे. आलं लक्षात तुम्हाला? 300 गुणांच्या पैकी तुम्हाला इथे 25% मार्क जे आहे हे मिळालेच पाहिजे, असं तो क्वालिफाईंग पेपर आहे. लँग्वेज पेपर ज्याला म्हणतो, मराठी लँग्वेज, इंग्लिश लँग्वेज, 2 पेपर सेपरेट असतात. ठीक आहे. इतर आता जे कंपल्सरी पेपर आहेत, तर कंपल्सरी पेपर कोणते येतात मग यामध्ये, की जे तुमचे फायनल मेरिटसाठी जे मार्क आहेत ते मेंडेटरी आहेत. मग आता हे जे मेंडेटरी मार्क येतात ते कोणते येतात किंवा ते पेपर कोणते येतात बघा. पेपर क्रमांक 3 आहे तुमचा स्पेशल एस्से रायटिंग. एक निबंध लिहायचा असतोय तुम्हाला. ठीक आहे. मग आता हा जो एस्से रायटिंगचा आहे हा तुमचा 250 गुणांचा प्रश्न आहे. म्हणजे 250 गुणांचा पेपर आहे, 250 मार्कांचा. सर वेळ किती असणार आहे? 3 तासांचा असणार आहे. सर मराठी इंग्लिश कोणतंही मीडियम तुम्ही या ठिकाणी चॉईस करू शकता, पण जे मीडियम चॉईस केलेलं आहे मेक शुअर तुमचं पूर्ण थ्रूआउट एक्झामिनेशन तुम्ही त्याच मीडियम मधून अटेम्प्ट करताय. ठीक आहे. पेपर क्रमांक 3 निबंध. सर पेपर क्रमांक 4, मग या पेपर क्रमांक 4 मध्ये तुम्हाला दिलेला आहे GS1, GS2, GS3 आणि GS4 असा पेपर 4, 5, 6 आणि 7 हे GSचे पेपर आहेत. ठीक आहे, GSचे पेपर. मग हे तुमचे प्रत्येक पेपर 3-3 तासाचा वेळ असणार आहे त्याला, आणि हा कंपल्सरी पेपर आहे. डिस्क्रिप्टिव्ह फॉर्म मध्ये तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. हे GSचं सिलेबस समजला की मग आपल्यासमोर अजून एक आता नवीन एक पॉईंट तुम्हाला निवडायचा असतोय, तो म्हणजे ऑप्शनल. UPSC साठी जसं एक ऑप्शनल सब्जेक्ट आपण निवडतो आणि ती ऑप्शनलची व्यवस्थित तयारी करून आपल्याला तिथे ऑप्शनलचे 2 सेपरेट पेपर होत असतात. वैकल्पिक विषय क्रमांक 1 म्हणजे वैकल्पिक एकच ऑप्शनल निवडायचा आहे तुम्हाला. जो एक विषय तुम्ही निवडणार, मग सर तो कोणता निवडायचा त्याची यादी पण दिलेली आहे. मग तो जो एक विषय तुम्ही निवडणार आहेत त्या एका विषयासंबंधित 2 पेपर होतील.
वैकल्पिक विषय पेपर क्रमांक 1 आणि वैकल्पिक विषय पेपर क्रमांक 2. ऑप्शनल पेपर 1, ऑप्शनल पेपर 2. एकच ऑप्शनल तुम्हाला निवडायचा असतो. बरं, मग सर त्याच्या पण 3-3 तासच वेळ आहे का? बरोबर. पेपरचं मार्क 250 गुणांपैकी तुमचा हा पेपर होणार. ठीक आहे. बघा, पेपर क्रमांक 3 पासून तर 7 पर्यंत, 3 पासून 7 पर्यंत उमेदवाराला उत्तर मराठी किंवा इंग्रजीमध्ये देण्याचा पर्याय उपलब्ध असेल. वैकल्पिक विषयातील ज्या पेपरसाठी मराठी व इंग्रजी माध्यम नमूद केलेलं असेल त्याच भाषेतून, म्हणजे एकतर तुम्ही मराठी किंवा एकतर तुम्ही इंग्रजी या भाषेतून उत्तरं लिहू शकतात. आणि ज्या विषयांचं माध्यम इंग्रजी असेल असं नमूद केलेलं आहे त्या विषयातले उत्तर केवळ हे इंग्रजी भाषेतूनच द्यावं लागेल. जर तुम्ही वैकल्पिक विषय जर समजा इंग्लिशमध्ये अटेम्प्ट करायचं ठरवलेलं आहे तर तुम्हाला पूर्ण इंग्लिशच लिहायला लागेल. जर तुम्ही मराठी अटेम्प्ट करायचं ठरवलेलं असेल तर तुम्हाला मराठीच लिहावं लागेल. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही मेन्स एक्झामचा फॉर्म भरणार ना त्यावेळेस तुमचं पेपर लिहिण्याचं तुमचं माध्यम काय असणार आहे, मराठी असणार आहे का इंग्लिश असणार आहे, ते तुम्हाला तिथे ऑप्शन चॉईस करावा लागतो अगोदर, आणि त्या चॉईस केलेल्या ऑप्शननुसारच तुम्हाला तिथे उत्तरं लिहिता येतात. आणि जर समजा अनधिकृत माध्यम जर असेल तर तुमचं मार्क काउंट होणार नाही. म्हणजे तुम्ही इंग्लिश निवडलं आणि मराठीत प्रश्न उत्तर लिहितायत, चालणार नाही. तुम्ही इंग्लिश लिहिलेलं आहे आणि मराठी लिहिताय किंवा मराठी लिहिलेलं आहे पण इंग्लिश लिहितायत, तो चालणार नाही. तुम्ही निवडलेलं इंग्लिश आहे पण तुम्हाला आता जमत नाही म्हणून तुम्ही मराठी लिहायला चालू केलं तर ते काउंट होणार नाही. समजा तुम्ही इंग्लिशमध्ये लिहायचं ठरवलेलं होतं, इंग्लिश लिहितायत तर ते योग्य आहे. मराठी ठरवलंय, मराठी लिहिताय, योग्य आहे. पण ते क्रॉस करू नका फक्त. ठीक आहे. बरं, आता बघा, पेपर 1 जो आहे, जो तुमचा पेपर 1 मराठीचा होता, तर त्या मराठीसाठी सिलेबस काय आहे, प्रश्नांचं स्वरूप काय असेल, परिच्छेदांचं आकलन, संक्षिप्त लेखन, परिपाठ, शब्दसंग्रह, लघुनिबंध, आणि इथे तुम्हाला शॉर्टमध्ये एसे पण लिहावा लागतो. इंग्रजी ते मराठी, मराठी ते इंग्रजी ट्रान्सलेशन वगैरे तुम्हाला करावं लागत असतं. आणि हा जो आहे हा क्वालिफाईंग पेपर आहे. याचे तुम्हाला पेपरमधले गुण तुमचं फायनल मेरिटसाठी काउंट होत नाही. ठीक आहे सर. पेपर 2 जो आहे, पेपर 2 तुमचा इंग्रजी भाषेचा असणार आहे, इंग्लिश लँग्वेज पेपर. सेम जसं मराठीचे प्रश्न होते तसेच तुमचे इंग्लिशमध्ये पण असणार आहे, त्याच प्रकारे असणार आहे. आणि हा सुद्धा तुमचा क्वालिफाईंगच असणार आहे, त्याच्यामुळे फायनल मेरिटसाठी याचे मार्क मोजत नाही. फायनल मेरिटचे मार्क कधी मोजले जातात, पेपर 3 पासून सुरुवात होतात. मग यामध्ये उमेदवारांना पेपरमध्ये निबंधाचा विषय दिलेला असतो आणि त्या विषयांना अनुसरून तुम्हाला निबंध लिहायचा असतो. त्याची स्पेसिफिक व्यवस्थित मांडणी असणं गरजेचं असतंय. सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे दिलेल्या असतात आणि ते तुम्हाला व्यवस्थित अटेंड करायला लागणार. मग इथून चालू होतो आता पेपर क्रमांक 4 पासून, तो म्हणजे जीएसचे पेपर. जीएसचे पेपर असतात 4, ज्याची सुरुवात होते पेपर 4 पासून. 4, 5, 6 आणि 7. 4, 5, 6 आणि 7 हे जे पेपर आहेत यामध्ये GS1, GS2, GS3, GS4. GS1 जो असतो त्यामध्ये भारतीय वारसा, संस्कृती, इतिहास, जागतिक भूगोल, महाराष्ट्राच्या काही भारांशासह, महाराष्ट्राच्या घडामोडींसह. मग तुम्हाला इथे पूर्ण GS1चा जो सिलेबस आहे हा इथे बघा पूर्ण सिलेबस एकदम व्यवस्थित दिलेला आहे की आयोगाचे प्रश्न जे आहेत हे या सिलेबसच्या आधारावरच असतात. सिलेबसच्या बाहेर आयोग तुम्हाला एकही प्रश्न विचारत नाही. ठीक आहे. हा झाला GS पेपर 1च्या संदर्भात पूर्ण सिलेबस तुम्हाला दिलेला आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला वाटत असेल की सर सिलेबस तर छोटा आहे, बरोबर की नाही, एका पानात बसला सर, अर्ध्याच पानात बसला तो. तर असं नाहीये. सिलेबस जरी तुम्हाला दिसतोय एका पानावर आहे बट तो अभ्यास करताना खूप व्हास्ट आहे, खूप मोठा आहे, विस्तृत आहे. त्यामुळे तुम्हाला हा सिलेबस जो आहे हा व्यवस्थित वाचायचा आहे, त्यातले सगळे पाळमुळं बघायचे आहेत. आता हे सगळं सिलेबस जो मी मराठीत दाखवतोय ना हा ॲज इट इज इंग्लिशमध्ये पण आहे बरं का, इंग्लिश PDF मध्ये. हे पण लक्षात घ्या. जसं पेपर 1च्या बद्दल सांगितलं, पेपर 2च्या बद्दल सांगितलं. लँग्वेज पेपरमध्ये मराठी असेल तर मराठीच उत्तर लिहायचे, इंग्लिश पेपर असेल तर इंग्लिशच उत्तर लिहायचे. ठीक आहे. नाही तर तिथे तुम्ही तसं मराठी इंग्लिशमध्ये कन्फ्यूज होऊ नका फक्त. बघा पेपर 4 GS1चा पूर्ण सिलेबस तुम्हाला इथे दिलेला आहे, राईट. आता इथे आपण GS2 बद्दल बघूया. बघा GS2 मध्ये काय आहे, गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटी, सोशल जस्टिस अँड इंटरनॅशनल रिलेशन विथ सम वेटेज टू द महाराष्ट्र. आता याच्यामध्ये काय आहे की जसं UPSCचा सेम सिलेबस इथे घेतलाय पण आपण MPSC साठी हा लागू करतोय, त्यामुळे इथे तुम्हाला विथ वेटेज टू महाराष्ट्र हे प्रत्येक पेपरमध्ये बघायला मिळतं की महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह.
ठीक आहे. मग तुम्हाला काही अप्रोच जे आहेत हे महाराष्ट्राच्या अप्रोचनेही करावं लागेल. मग त्याचा हा बघा पूर्ण सिलेबस दिलेला आहे की पेपर 2 मध्ये तुम्हाला काय, म्हणजे GS2 मध्ये तुम्हाला काय विचारलं जाणार आहे. बरं सर, मग GS3 चा जो पेपर असेल तो पेपर क्रमांक 6 250 गुणांसाठी आहे. टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, बायोडायव्हर्सिटी, एन्व्हायरमेंट, सिक्युरिटी अँड डिझास्टर मॅनेजमेंट विथ सम वेटेज टू महाराष्ट्र. आलं. मग यामध्ये तुम्हाला पूर्ण जो या GS पेपर 3 चा पूर्ण जो सिलेबस आहे हा पूर्ण सिलेबस इथे नमूद करून दिलेला आहे. व्यवस्थित सिलेबस वाचा. एक लक्षात ठेवा, राज्यसेवेची परीक्षेची तयारी करत असताना पहिला मूलमंत्र जर आपण बघितला तर तो म्हणजे सिलेबस तुमच्या बाय डिफॉल्ट ब्रेनमध्ये फिट पाहिजे की काय सिलेबस आहे. कारण रेफरन्स बुक आपण वाचत असताना किंवा क्लास करत असताना आपल्याला टू द पॉइंट असायला पाहिजे. सिलेबसमध्ये काय दिलेलं आहे, सिलेबसच्या बाहेर जाऊन उगाच आपल्याला काही PhD करायची नाही किंवा जास्त नॉलेज मिळवायचं नाही. आपल्याला नॉलेज तेवढंच मिळवायचं आहे जेवढं परीक्षा पास होण्यासाठी आवश्यक आहे. ठीक आहे. सो हे माझं वाक्य लक्षात असू द्या. त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन काही नॉलेज गेन करायची गरज नाहीये. सिलेबस रिलेटेड तुम्हाला काय नॉलेज गेन करायचे ते तुम्ही करत बसा. ठीक आहे. हेच तिथे अपेक्षित आहे. जनरल स्टडीज 4 GS4 ज्यामध्ये एथिक्स, इंटेग्रिटी अँड ऍप्टिट्यूडचा हा पेपर आहे. तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे ते बघण्यासाठी एथिक्स, इंटिग्रिटी अँड ऍप्टिट्यूड या बेसिसवरचा हा एक पेपर आपल्याला बघायला मिळतो. त्याचा पूर्ण सिलेबस इथे तुम्हाला दिलेला आहे. या व्यवस्थित सिलेबसला तुम्हाला फॉलो करायचं आहे. देन आपल्याला आता बघायला मिळतो पेपर क्रमांक 8 आणि पेपर क्रमांक 9 की जो मात्र तुम्हाला एक ऑप्शनल विषय निवडायचा आहे. मग सर ऑप्शनल विषय कोणता निवडायचा आहे, तर त्यामध्ये तुम्हाला इथे यादी दिलेली आहे आणि या ऑप्शनलच्या यादीमध्ये एकूण विषयांचा क्रमांक तुम्हाला किती दिसतोय बघा. साधारण 26 विषय दिलेले आहेत तुम्हाला. या 26 विषयांमध्ये तुम्हाला बघायला मिळेल ॲग्रिकल्चर, ॲनिमल हजबंड्री, वेटरनरी सायन्स, अँथ्रोपॉलॉजी, बॉटनी, केमिस्ट्री, सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉमर्स अँड अकाउंट, इकॉनॉमिक्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, काहींना जिओग्राफी घ्यायचं असेल, काहींना जिओलॉजी घ्यायचं असेल, हिस्ट्री, लॉ, मॅनेजमेंट, मराठी लिटरेचर, मॅथमॅटिक्स, त्याच्यानंतर मेकॅनिकल इंजिनियर, मेडिकल सायन्स, त्याच्यानंतर फिलॉसॉफी, फिजिक्स, पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स, सायकोलॉजी, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, सोशिओलॉजी, स्टॅटिस्टिक्स अँड झूलॉजी असे 26 विषय दिलेले आहेत. मग सर यातला एकच निवडायचा आहे का आपल्याला? येस. मग सर समजा मी एक विषय निवडला, फॉर एक्झाम्पल समजा मी जिओग्राफी निवडला. ठीक आहे, मी जिओग्राफी शिकवतो म्हणून मी तुम्हाला तसं सांगतो. तुम्ही कोणताही निवडू शकता जो तुम्हाला निवडायचा आहे. आता वन ऑफ द कॉमन सब्जेक्ट आहे जिओग्राफी, जे मोस्टली विद्यार्थी निवडतात. आता जिओग्राफी सब्जेक्ट जर निवडला, सर मग याचा सिलेबस काय करायचं आहे आम्ही, तर दिलेला आहे तो पण सिलेबस बघा. जिओग्राफी आहे 10 नंबरला. ठीक आहे. आता आपण इथे बघा प्रत्येक पेपरचा नंबर वाईज सिलेबस दिलेला आहे. जसे सब्जेक्ट होता ॲग्रिकल्चर, त्याचं तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 चा सिलेबस पूर्ण दिलेला आहे. हे बघा पेपर 1 चा सिलेबस वेगळा आहे, पेपर 2 चा सिलेबस वेगळा आहे. दिसतोय का? या प्रकारे. दुसरा सब्जेक्ट होता ॲनिमल हजबंड्री, पेपर 1 चा सिलेबस वेगळा दिलेला आहे, पेपर 2 चा पण सिलेबस इथे वेगळा दिलेला असतो. म्हणजे यामध्ये काही कन्फ्युजन नाही. बघा पेपर 1 झाला, पेपर 2 चा सिलेबस पण दिलेला आहे. सो आता आपण काय करूया, यामध्ये टोटल आपण जिओग्राफीकडे जाऊया. असं प्रत्येक विषयासाठी दिलेलं आहे. हा 4था विषय बॉटनी, हा 5वा विषय केमिस्ट्री, त्याच्यानंतर तुम्हाला दिसेल हा 6वा विषय सिव्हिल इंजिनिअरिंग, त्याच्यानंतर तुम्हाला बघायला मिळतो 7वा विषय कॉमर्स आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 8वा 9वा विषय जो आहे इलेक्ट्रिकल आहे आणि जसं मी बोललो की 10वा विषय आपल्याला जिओग्राफी दिलेला आहे. आता बघा जिओग्राफीमध्ये जसं मी बोललो की एका विषयाचे 2 पेपर आहेत. मग जिओग्राफी ऑप्शनल पेपर 1 तुमचं मीडियम एक तर तुम्ही मराठी ठेवू शकतात किंवा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इंग्लिश ठेवू शकतात. ठीक आहे. एक तर मराठी किंवा एक तर इंग्रजी. पेपर 1 मध्ये काय असणार आहे, प्रिन्सिपल्स ऑफ जिओग्राफी. मग यामध्ये फिजिकल जिओग्राफी आहे, जिओमॉर्फॉलॉजी आहे, क्लायमेटॉलॉजी आहे, ओसिन, असं प्रत्येक विषयाचं सविस्तर दिलेलं असतंय. म्हणजे असं रॅन्डमली तुम्हाला कोणत्याही विषयावर प्रश्न नाही विचारणार आहे. तुम्हाला दिलेलं आहे, ही माहिती अभ्यासून या, आम्ही त्याच्यावरच प्रश्न विचारू आणि ते तसंच होतंय. म्हणून तुम्हाला ऑप्शनल विषय निवडताना हा काळजीपूर्वक निवडावा लागत असतोय की ज्याचे रिसोर्सेस ऑल. तो एक वेगळा विषय, चर्चेचा वेगळा विषय येतो, तो आपण कधीतरी एखाद्या सेशनमध्ये डिस्कस करूया की ऑप्शनल कसा निवडायचा असतोय, काय निवडायचा असतोय त्या गोष्टी. बट आता इथे जसं मी सांगितलं की पूर्ण जिओग्राफीचा सिलेबस दिलेला आहे. पेपर 1 चा वेगळा आहे, पेपर 2 चा पण इथे वेगळा सिलेबस पूर्ण दिलेला आहे. सो ही माहिती जी आहे ना मित्रांनो, काय असतं की ही या प्रकारे आपण सगळं अभ्यासणं जे आहे ना हे खूप आवश्यक असतंय. समजतंय?
म्हणजे आता तुम्हाला तर हे कळलं की एकंदरीत राज्यसेवेची जी परीक्षा असणार आहे आपली 2025 साठीची परीक्षा नवीन अभ्यासक्रमानुसार, नवीन अभ्यासक्रम म्हणजे इथे तुमचा अगोदरचा पॅटर्न MCQ वाला होता, मेन्स एक्झामचा पॅटर्न. आता मेन्स एक्झामचा पॅटर्न डिस्क्रिप्टिव्ह वाला आलेला आहे. प्रिलिम तर सेमच आहे, पहिले पण अगोदर सेमच होती, आता पण सेमच आहे. बदल फक्त जो आहे तो मुख्य परीक्षेत तुम्हाला जाणवणार आहे आणि इंटरव्ह्यू आणि यांचे मार्क्समध्ये जाणवणार आहे. ठीक आहे. आणि आय होप सो की मी पूर्ण जे पण काही तुम्हाला सांगितलेलं आहे ते तुम्ही काळजीपूर्वक लक्षात ठेवा. पुन्हा एकदा तुम्हाला सांगून देतो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला जायचंय, कॅन्डिडेट इन्फॉर्मेशनमध्ये जायचंय, इथे एक्झामिनेशनमध्ये स्कीम ऑफ एक्झामिनेशनमध्ये जायचंय, जिथे तुम्हाला परीक्षेबद्दलची पद्धती कळेल. आणि सिलेबसमध्ये जाऊन मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं कोणत्या पेजवर जाऊन कुठे आपल्याला PDF फाईल मिळणार आहे. सो इट्स अ मोस्ट इम्पॉर्टंट अँड मॅन्डेटरी थिंग टू ऑल ऑफ यू गाईज की तुम्हाला ह्या दोन गोष्टी, ज्याही PDF मी सांगितलेल्या आहेत, जेही फाईल्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, त्या व्यवस्थित डाउनलोड करा, त्याची प्रिंटआउट काढा, व्यवस्थित त्याला वाचत राहा, म्हणजे तुम्हाला यातले सगळे डाऊट्स परीक्षा पद्धती संबंधित सगळे व्यवस्थित समजतील. आणि सर्वात पहिलं कार्य हेच करा अभ्यासाला सुरुवातीच्या अगोदर की आपल्याला पूर्ण परीक्षेचा पॅटर्न माहिती पाहिजे, परीक्षेचा सिलेबस माहिती पाहिजे. आणि हे दोन गोष्टींना व्यवस्थित बघितल्यानंतर तुम्ही बघा की तुम्ही किती ट्रॅकवर राहून अभ्यास करणार. आणि हे इथे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. सो आय होप सो ऑल ऑफ यू गाईज या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला खूप छानपैकी आणि एकंदरीत सर्विस्तर प्रकारे तुम्हाला मी इन्फॉर्मेशन या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकलो असेल. जसं मी तुम्हाला बोललो की आपण या ठिकाणी जी इन्फॉर्मेशन बघितली, पूर्ण राज्यसेवा परीक्षा 2025च्या अनुषंगाने आपण परीक्षेची पद्धत बघितली, एक्झामिनेशनचा पॅटर्न या ठिकाणी बघितला आणि ओव्हरऑल सिलेबस काय आहे तर या सिलेबसचीही ओळख मी तुम्हाला करून दिलेली आहे की सिलेबस तुम्हाला कुठे बघायला मिळणार आहे. समजलंय सर्वांना? तर ह्या गोष्टी तुमच्याकडे असायला पाहिजे. सो ऑल ऑफ यू गाईज, आय होप सो या सेशनमधून तुम्हाला खूप छानपैकी माहिती मिळालेली असेल. भेटूया आपण नवीन माहितीसह नेक्स्ट सेशनमध्ये. जय हिंद.